जय श्री कृष्ण। आज आहे ना आपण इकडे वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ पाहणार आहोत। क्रिस्पी धपाट्याची परफेक्ट भाजणी। तर ती कशी करायची, किती मेजरमेंटने, काय काय साहित्य घ्यायचं ते आपण पाहूया। ही जी वाटी आहे ना, त्या वाटीने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे। हे गहू मी 2 वाट्या घेतले आहेत। वजनी म्हणाल तर ते किती होतात, तर अर्धा किलो होतात। तसेच 2 वाट्या मी ज्वारी घेतलेली आहे। तसेच तांदूळ ही 1 वाटी घेतली आहे। त्याच्यानंतर हरभऱ्याची डाळ आहे ना, ती मी 1.5 वाटी घेतली आहे। आणि पोहे पाऊण वाटी घेतली आहे। त्याच्यानंतर कडधान्यामध्ये मूग हे अर्ध्या वाटीपेक्षा जास्त घेतले आहेत। आणि मसूर आहे ना, मसूर तो पण अर्ध्या वाटीपेक्षा जास्त घेतला आहे। आणि उडदाची जी अख्खी डाळ असते ना, म्हणजे साल काढलेली, ती पण घेतली आहे अर्धी वाटी। तसेच धने घेतले आहेत अर्धी वाटी। तसेच इथे मी जिरे पण अर्धी वाटी घेतले आहेत। त्यामुळे काय होतं की जेव्हा आपण धपाटे करायला घेतो ना, त्यावेळेस जास्त वेगळं काही सामान टाकायची गरज नाही आहे, किंवा धने जिरे एक्स्ट्रा टाकायचे। अशा प्रकारे हे सगळं साहित्य घेतलं आहे मी। आणि महत्त्वाची टीप म्हणजे जे भाजलेले डाळे आहेत ना, ते पाऊण वाटी मी घेतले आहेत आणि ते गरम करून त्याच्याबरोबर दळून घ्यायचे। त्यामुळे काय होतं, भाजलेल्या डाळ्यामुळे धपाट्याला एकदम क्रिस्पीपणा येतो आणि त्याची टेस्ट पण खूपच सुंदर लागते। आणि हे सगळं साहित्य मी मंद आचेवर भाजून घेतलं आहे, अगदी खमंग। सगळीकडे बघा स्मेल सुटलेला आहे। खूपच छान भाजून घेतलं आहे। मंद आचेवरच भाजायचं, त्यामुळे काय डाग पडत नाही आहेत त्याला। जरा जरी फास्ट केलं तर लगेच डाग पडतो, धान्याला म्हणा किंवा तांदूळ। हे आता पोहे भाजून घेत आहे। ही भाजणी सगळी व्यवस्थित भाजून झाली की त्याला थंड करून घ्यायचं। आणि माझ्याकडे तर घरघंटी आहे, थंड झाल्यामुळं नंतर मी घरच्या चक्कीमध्ये दळून ठेवणार आहे। ही भाजणीचं पीठ जे आहे ना, कमीत कमी 2 महिने आरामात राहतं। हे सगळं वजनी जवळजवळ पावणे 2 किलो झालेलं आहे। ते 2 ते 2.5 महिने हे पीठ जातं। आठवड्यातून एकदाच आपण करणार ना, नेहमीच थोडे करतो। आणि खूपच छान, म्हणजे पौष्टिक पण आहे आणि चवीला पण खूपच सुंदर लागतात। तर अशा प्रकारे तुम्ही पण भाजणी करून दळून ठेवा। हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। जी टीप सांगितली ना, ती खूप महत्त्वाची आहे। तुम्ही त्या प्रकारे करून बघा। हे आता जवळजवळ सगळं साहित्य भाजून झालेलं आहे। मी आता एका कपड्यावरती त्याला थंड करायला ठेवणार आणि थंड झाल्यानंतर मग दळून घेणार। हे आता पूर्ण झालेलं आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा। हे डाळे आता थोडेसे गरम करून घेत आहे। त्याला काही जास्त भाजायची गरज नाही आहे, ते ऑलमोस्ट भाजलेलेच असतात। हे आता मी व्यवस्थित भाजून घेतलं आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पहा, लाईक करा, शेअर करा।